नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे. असं चॅनलला सपोर्ट करत राहा. मित्रांनो, येत्या 25 फेब्रुवारीला जे मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान होणार आहे, त्या ठिकाणी जी थार ठेवलेली आहे ती कितपत सक्सेस होईल असं आपला आज थंबनेल आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर 3 फेऱ्याची मैदान ही पूर्ण घाटावरती होतात. म्हणजे सातारा असेल, खटाव असेल, मान असेल, कोरेगाव असेल, हवेली असेल, वडगाव असेल, त्यानंतर बारामती असेल, पूर्ण या भागात ही सर्व मैदाने असतात आणि मुंबईची जे नंदी आहेत ते सांभाळायला तिथे घाटावरती असतात. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी ऑन एन ॲव्हरेज ज्या ठिकाणी मैदान आहे मुंबईमध्ये, ते फलटण बारामती यापासून जवळजवळ 300 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्याच्यामुळे 300 किलोमीटर ज्या शेतकऱ्यांकडे समजा गाड्या नाहीयेत, त्यांनी गाड्या भाड्याच्या करणं, सुट्टी मेकर, त्यांचा खर्च हे त्यांना कुठपर्यंत परवडणार आहे? कारण यामध्ये त्यांचा जो खर्च होणार आहे ट्रान्सपोर्टचा, ज्यांचं डिझेल असेल, ज्यांना भाड्याने गाड्या करायच्या असतील, तर हे परवडणार नाही. आणि एंट्री फी ठेवलेली आहे 5,000. तर या ठिकाणी ऑन एन ॲव्हरेज एका गाडीचा खर्च 15,000 रुपये येणार आहे आणि जिंकणार आहे तिथे 10 गाड्या. कारण याच्यामध्ये टॉपचे नंदी तर आपल्याला दिसणारच आहेत, परंतु मुंबईमध्ये बिनजोड प्रसिद्ध असल्यामुळे वरच्या गाड्या खाली कमी येणं खूप, म्हणजे येतील का नाही सांगता येत नाही. परंतु इथे या ठिकाणी टॉपची जी मैदान आहेत, म्हणजे टॉपचे जे नंदी आहेत ते दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये मथुर असेल, बकासूर असेल, रायफल असेल, 50-50 ची दावण असेल, 10-10 सरकारची दावण असेल, हे बरेच नंदी या ठिकाणी येतील. बकासूर असेल, आपला सर्जा सुद्धा येऊ शकतो. तर हे सर्व नंदी या ठिकाणी येतील, कारण या ठिकाणी मोठं मैदानाचं नियोजन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आदल्या दिवशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, नंदींच्या खाण्याची व्यवस्था केलेली आहे. पण बऱ्याच लोकांचं असं मत आहे की या ठिकाणी एंट्री फी खूप आहे. कारण आणि त्या ठिकाणी जे थारचं मॉडेल आहे ते बेसिक 15 ते 18-19 लाखापर्यंत आहे, काल त्यांच्या आयोजकांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते क्विडचं आहे. जर 1000 गाड्या झाल्या नाही तर क्विड आहे. तिसरं बुलेटचं आहे आणि चौथं जे आहे ते पल्सर आहे. ते आपले राहुल पाटील, भारत केसरी मथुरचे मालक, यांनी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे. अशा ठिकाणी या ठिकाणी बक्षिसाचे स्वरूप आहेत. पहिले 9-19 घेणार होते ही स्पर्धा, परंतु त्या ठिकाणी काय परमिशनचा प्रॉब्लेम झाला. हे आता पोस्टपोन केलेले आहे या ठिकाणी 25 फेब्रुवारीला. या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान भरवण्याचं त्यांचं नियोजन चालू आहे. ते आता कितपत शक्य होते, कारण त्याची कारण मी तुम्हाला सांगितली. आणि त्याच्यात आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे 10 पाट्यांमधून 10 नंदी पळणार. म्हणजे जवळजवळ 100 गट पळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. 100 गट, त्याच्यानंतर 10 सेमी आणि एक फायनल, म्हणजे 111 राऊंड हे 6 वाजेपर्यंत होतील का सांगता येत नाही. या ठिकाणी 2 दिवसही जाऊ शकतात. त्याच्यामुळे बरेच जे गोरगरीब गाडा मालक आहेत, जे शौकीन आहेत, ते या ठिकाणी विचार करतील. बऱ्याच जणांचा अंदाज आहे की 400-500 गाड्या येतील. पण त्या ठिकाणी जर 1000 गाड्या झाल्या तर पहिलं बक्षीस थारचं आहे मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याची नोंद करा आणि भव्य दिव्य मैदान असं पार पाडण्याचा प्रयत्न करूया. आणि आयोजकांनी याच्यामध्ये अजून काही फी मध्ये करता आलं तर त्यांनी करावं अशी आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.